तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना अंतर्गत भरपूरशा महिलांना हे पैसे येत नाही। तर त्यासाठी सरकारची कॅबिनेट बैठक बसलेली आहे। तर त्या बैठकीमध्ये जे संजय गांधी निराधार योजना किंवा अनुदान योजना जे काही असतील तर त्या योजनेचे पैसे तुम्हाला का बरं मिळत नाही, जसे की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना, तर ज्या काही योजना असतील तर त्या योजनेचे पैसे का बरं महिलांना दिले जात नाही, तर त्या संदर्भात हे तुमची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की तुम्हाला कोणत्या कारणास्तव पैसे येत नाही आणि तुम्हाला नेमकं पैसे कोणत्या दिवशी येणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे। परंतु चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर बघा, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेअंतर्गत भरपूरशा महिलांना पैसे येत नाही। परंतु पैसे का बरं येत नाही, तर बघा, जे लाडकी बहीण योजना असणार आहे तर त्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूरसे आता महिलांना पैसे येत आहे आणि जोराशोरावर ही लाडकी बहीण योजनेची सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे। तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये सगळ्या महिलांना दिले जात आहे। परंतु ज्या महिलांना आता ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या काही बहिणी असतील, ज्या निराधार बहिणी असतील किंवा जसं की बाकी ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्यासाठी बघा, जे श्रावणबाळ योजना असणार आहे, संजय गांधी आणि श्रावणबाळ या दोन्ही योजनेचे पैसे का बरं महिलांना येत नाही, तर त्या संदर्भात बघा मित्रांनो, की ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल आणि संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत असेल किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असेल, दोन्ही अर्ज त्यांनी केलेले असेल तर त्यांना हे पैसे येणार नाही। तर नक्कीच तुम्हाला एकच सुविधा मिळणार आहे, जसे की संजय गांधी असो आणि श्रावणबाळ असो किंवा लाडकी बहीण असो, या तिन्ही योजनेपैकी तुमचा एकाच तुम्हाला लाभ मिळणार आहे। जसं की तुम्ही जर तिन्ही अर्ज केले असेल तर तुमचे 2 अर्ज बाद होणार आहे, तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर बघा, आता काही बहिणींनी दोन्ही योजनेचा लाभ घेतला होता, तर भरपूरशा बहिणींनी दोन्ही योजनेचा लाभ घेतला होता, तर त्यांचे हे अर्ज चेक केले गेले आणि बघू शकता अजितदादा पवार यांनी देखील सांगितलं आहे की त्यांचे अर्ज हे देखील चेक केले गेले आणि त्यांना हे कुठली एकच योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारे त्यांनी एकच योजना त्यांची चालू ठेवल्या गेली आहे। तर त्यांची एका योजने, जसे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असेल आणि तुम्ही संजय गांधी निराधार योजना पकडा, जसे की श्रावणबाळ योजना, तर या योजनेची वाट पाहत असेल की आम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाही तर तुम्हाला ते पैसे येणार नाही, हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे। तर बघा, जर लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ येत असेल, आता त्यानंतर अंतर्गत बघा, जसे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील तर त्या बहिणींनी जसं की संजय गांधी निराधार योजनेचा तुम्हाला लाभ मिळत आहे तर तोच लाभ तुम्हाला मिळणार आहे, अशा प्रकारे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे। बघू शकता अजितदादा पवार यांनी देखील स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे। आता बघा, एक कारण तर असणार आहे, जसं की भरपूरशा जिल्ह्यामध्ये हे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत पैसे देण्यात आलेले आहे। तर बघू शकता, तुम्हाला जर आतापर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हे डीबीटी इनेबल आहे का, तर डीबीटी म्हटलं म्हणजे काय हे तुम्हाला प्रश्न पडत असेल, तर बघा, डीबीटी म्हणजेच तुमच्या जे आधार असणार आहे आणि बँक अकाउंट असणार आहे, तर बँक अकाउंटला आधार लिंक यालाच डीबीटी म्हणते। म्हणजेच कसं, आता डिजिटल जमाना झालेला आहे मित्रांनो, तर जे आधार नंबर असते त्या आधार नंबरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटवर पैसे टाकले जात असतो। अकाउंट नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येत नसते, कन्फर्म करून घ्यायचं आहे। अकाउंट नंबर हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायसाठी असतो, परंतु जे आधार नंबर असते त्या माध्यमातून तुम्हाला पैसे टाकले जात असतो आणि ते पैसे कसे येत असतो की ज्या आधारला जे अकाउंट लिंक असते तर त्याच अकाउंटवर हे पैसे टाकले जात असतो। तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो, तर तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे, तर तुम्हाला चेकसुद्धा करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर चेक कसं करायचं, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं, सरळपणे आणि सोप्या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर बघा, व्हिडिओच्या एंडमध्ये जेव्हा व्हिडिओ हा संपल तर तुम्हाला एंडमध्ये एक व्हिडिओ पाहायला मिळेल, 1 किंवा 2 व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून देखील तुम्ही पाहू शकता। तर बघा, आदिती तटकरे मॅडमनी देखील स्पष्ट केले आहे की महिलांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे जे कुठले महिला किंवा पुरुष असतील तर जे लाभ घेणारे असतील तर त्यांना पैसे का बरं येत नाही, तर ते देखील त्यांना स्पष्ट केले आहे की त्यांना हे भरपूरसे, बघा, आता त्यांचं वय हे 65 वर्षाच्या जास्त असतो, तर त्यांना भरपूरशा लोकांना समजत नसतो की डीबीटी म्हणजेच काय, तर त्यांचं हे डीबीटी इनेबल नसतो, तर त्यांना हे डीबीटी इनेबल करावं लागतो तेव्हाच ते पैसे येत असतो। तर तुम्हाला हे डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे। तुम्हाला तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन हे बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बँकेशी आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे, म्हणजेच तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून डीबीटी लिंक होऊन जाईल आणि सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असेल तर तो लाभ तुमच्या अकाउंटमध्ये सरळ पद्धतीने येत जाईल। तर अशा प्रकारे तुम्हाला डीबीटी इनेबल करून घ्यायचा आहे। तर
DBT इनेबल करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मित्रांनो। तर अशा प्रकारे आदिती तटकरे मॅडमने देखील सांगितलं, अजितदादा पवारने देखील सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलेलं आहे। तर तुम्हाला लवकरच हे श्रावण बाळ योजनेचा आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळणार आहे आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे। तर तुमचं DBT इनेबल असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला कधी हे पैसे येऊ शकतो मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा लाभ होईल। आणि तुम्हाला जर असेच नेहमी व्हिडिओ पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि इन्फॉर्मेटिव्ह नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।